नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण नागपंचमी स्पेशल खानदेशातली पारंपरिक रेसिपी म्हणजेच कान्होले कशी बनवायची हे पाहणार आहोत। नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच घरांमध्ये तवा ठेवला जात नाही, तर कढई किंवा पातेल्यामध्ये चपाती केली जाते। त्याच्याच रिप्लेसमेंट म्हणून गव्हाची वाफवलेली चपाती कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत। त्यालाच खानदेशात कान्होलेही म्हटले जाते। तर चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपल्याला कान्होले बनवण्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये मी पाणी घालून याला मळून घेणार आहे। हे कान्होले जर तुम्हाला भाजी सोबत खायचे असतील तर तुम्ही यामध्ये ओवा आणि मीठ घातलं तरी चालेल। आपण इथे दोघी प्रकारचे बनवणार आहोत। तर हे पीठ आपल्याला छान असं पोळींसारखं मळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता पीठ छान असं आपण मळून घेतलेलं आहे। याला जास्त पातळ आपल्याला करायचं नाही। आता यामध्ये मी थोडंसं तेल टाकून याला परत मळून घेणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता छान असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे। आता याला 5 मिनिटं आपण बाजूला ठेवून देणार आहोत। आता एका साइडला मी कढईमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यावर एक चाळणी ठेवून घेतलेली आहे। त्या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे। इथे आपल्याला स्टीलच्या चाळणीचा वापर करायचा आहे आणि आता गॅसवर याला ठेवून देणार आहोत। इकडे पीठही आपलं छान असं मुरलेलं आहे। त्याला परत एकदा आपण मळून घेणार आहोत। तर आता आपल्याला याची छोटी छोटी अशी गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता असे एवढे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। आता पोळपाटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून याला बारीक असं लाटून घ्यायचं आहे। इथे आपण पारंपरिक पद्धतीने कान्होले बनवत आहोत, त्यामुळे आपल्याला इथे पिठाचा वापर करायचा नाही। लाटत असताना आपल्याला तेलाचाच वापर करायचा आहे। आता याला आपण जशी चपाती लाटतो त्यापेक्षा थोडंसं बारीक आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हे कान्होले वाफवायचे आहेत। त्यासाठी आपल्याला हे पातळ लाटणं गरजेचं आहे। जमेल तेवढी पातळ आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे। आता वरच्या बाजूने आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित लावलं गेल्यानंतर आपल्याला याची घडी घालून घ्यायची आहे। घडी घातल्यानंतर आपल्याला परत याला वरून तेल लावून घ्यायचं आहे आणि याची परत आपल्याला एकदा घडी घालायची आहे। तेल लावल्यामुळे ही पारी एकमेकांना चिपकत नाही। याची आपण त्रिकोणी अशी घडी घालून घेतलेली आहे। आता आपलं एक कान्होलं तयार झालं आहे। अशाच प्रकारे आपण राहिलेली कान्होलीही तयार करून घेणार आहोत। तर एका साइडला आपलं पाणी छान असं तापलेलं आहे। आता चाळणीमध्ये कान्होले ठेवून देणार आहोत। तर अशा प्रकारे मी कान्होले चाळणीमध्ये ठेवून घेतलेली आहेत। इथे आपल्याला होल असलेल्या चाळणीचा वापर करायचा आहे। तुम्ही ती इडली पात्राचाही वापर करू शकतात। आता आपल्याला हे कान्होले 15 ते 20 मिनिटं मध्यम आचेवर वाफवून घ्यायचे आहेत। तर इथे 15 मिनिटं झालेली आहेत। आपले कान्होले आपण चेक करून घेणार आहोत। कान्होले छान अशी वाफली गेलेली आहेत। मी इथे बाकीच्या कान्होल्यांमध्ये मीठ आणि ओवा घातलेल्या होत्या। तर छान असे आपले कान्होले वाफलेले आहेत। आता आपण यांना काढून घेणार आहोत। तर पाहू शकता दोघी बाजूंनी छान अशी वाफलेली आहेत। त्याच्यात अजिबात कच्चपणा दिसत नाही। आता यांना आपण काढून घेऊया आणि राहिलेले कान्होले आपण परत वाफून घेणार आहोत। तर इथे आपले कान्होले तयार झालेले आहेत। बाकीच्या कान्होल्यांमध्ये मी ओवा घातलेल्या होत्या, त्यामुळे तुम्हाला दिसत असेल। तर ही आपली सगळ्यात आधीची कान्होले प्लेन, ज्यामध्ये मी मीठ आणि ओवा घातलेल्या नव्हत्या। तर पाहू शकता वाफल्यानंतर खूप छान अशी पारी आपली मोकळी होत आहे। तेल लावल्यामुळे हे पारी छान अशा मोकळ्या होतात। हे कान्होले आपण भाजीसोबतही खाऊ शकतात, त्याचबरोबर गुळ आणि साजूक तुपासोबतही खाऊ शकतात। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। अशाच नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। थँक्यू।